हॅलो स्टुडंट्स, गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. आणि लास्ट टाइम आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज टॉपिक स्टार्ट केलेला होता. त्याच्यामध्ये सुरुवातीला मॅक्सवेल्स 4 इक्वेशन आपण बघितलेली आहेत. त्याच्यानंतर डिस्प्लेसमेंट करंटची खूप इम्पॉर्टंट कन्सेप्ट बघितलेली आहे, त्यांचे काही न्यूमरिकल्स बघितलेले आहेत. आता नेक्स्ट आपण बघणार आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज कशी प्रोड्यूस होते आणि त्याचबरोबर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच्या प्रॉपर्टीज आपण त्याचे कॅरेक्टरिस्टिक जे आहे ते स्टडी करणार आहे. ओके, आता इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचा सोर्स काय मी सांगितलं, ऑसिलेटिंग चार्ज हा बेसिक सोर्स आहे. एखादा चार्ज ऑसिलेट व्हायला लागला की त्याच्यामुळे काय होते, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह तयार होते. म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचं बेसिक रिझन जे आहे ते ऑसिलेटिंग चार्ज आहे. आता ऑसिलेटिंग चार्ज झाल्यानंतर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह कशी प्रोड्यूस होणार आहे लक्षात घ्या. तर हे दोन्ही गोष्टींना आपल्याला स्टडी करायचं आहे. थोडंसं इमॅजिनेशन करायचं आहे आणि ग्राफिकली देखील थोडंसं आपल्याला स्टडी करायचं आहे. सपोज इथे एक चार्ज आहे, चार्ज क्यू, विच स्टार्ट परफॉर्मिंग ऑसिलेटरी मोशन. हा चार्ज सपोज ऑसिलेटरी मोशन जर परफॉर्म करायला लागला तर याच्या नेक्स्ट पुढचा जर पॉईंट आपण जर कन्सिडर केला तर या पॉईंटचं इलेक्ट्रिक फील्ड विथ रिस्पेक्ट टू टाइम काय होणार आहे, चेंज होणार आहे. ओके, चार्जची ऑसिलेटरी मोशन हॉरिझॉन्टल घेऊया. सपोज क्यू हा एक चार्ज आहे, इट परफॉर्म ऑसिलेटरी मोशन लाईक दिस. चार्ज ऑसिलेटरी मोशन परफॉर्म करतो म्हणजे काय, टू अँड फ्रो मूव्ह करतो कंटिन्युअसली. आता चार्ज ऑसिलेट करायला लागला, सपोज इथे मी पी हा एक पॉईंट घेतला, तर काय होणार बघा, चार्ज जसा जवळ येईल, त्या पॉईंटच्या जवळ येईल तसं इलेक्ट्रिक फील्ड काय होतं, वाढत 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 जातं. ओके, चार्ज ज्यावेळी पी पॉईंटच्या सगळ्यात जवळ आलेला असणार आहे त्यावेळी इथलं इलेक्ट्रिक फील्ड मॅक्सिमम असणार आहे. आता पुन्हा चार्ज पाठीमागे जाणार, चार्ज पी पॉईंट पासून कंटिन्युअसली पाठीमागे म्हणजे दूर निघाला की पी पॉईंटचं इलेक्ट्रिक फील्ड काय होणार, कमी 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 होत जाणार. चार्ज ज्यावेळी लेफ्ट एक्स्ट्रीम पोझिशनला पोहोचलेला असणार, पूर्ण लेफ्टला पोहोचलेला असणार, त्यावेळी इथलं इलेक्ट्रिक फील्ड मिनिमम असणार आहे. परत चार्ज पी पॉईंट कडे यायला लागणार, परत इथलं इलेक्ट्रिक फील्ड वाढत जाणार आहे. म्हणजे अशा प्रकारे चार्ज ऑसिलेट व्हायला लागला की त्याच्या सराउंडिंगच्या स्पेसमध्ये काय होणार आहे, व्हेरिएबल चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होणार आहे. चार्ज एक पर्टिक्युलर पोझिशन आपण स्पेस मधली घेतली, चार्ज त्या पोझिशनच्या जवळ यायला लागला की त्या पोझिशनचं इलेक्ट्रिक फील्ड वाढत 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 जाणार आहे. चार्ज दूर निघाला की इलेक्ट्रिक फील्ड कमी 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 होत जाणार आहे. परत चार्ज जवळ यायला लागला की फील्ड वाढत 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 जाणार आहे. परत चार्ज दूर निघाला की इलेक्ट्रिक फील्ड कमी कमी होत जाणार आहे. म्हणजे कंटिन्युअसली इन्क्रीजिंग डिक्रीजिंग इन्क्रीजिंग डिक्रीजिंग इलेक्ट्रिक फील्ड प्रोड्यूस होणार आहे. कशामुळं, चार्जमुळं. कारण चार्ज काय करतो, इलेक्ट्रिक फील्ड प्रोड्यूस करतो आणि एखाद्या चार्जनं प्रोड्यूस केलेलं इलेक्ट्रिक फील्ड डिस्टन्सवर डिपेंड असतं. कमी डिस्टन्सला जास्त इलेक्ट्रिक फील्ड प्रोड्यूस होतं, जास्त डिस्टन्सला कमी इलेक्ट्रिक फील्ड प्रोड्यूस होतं. ओके, आता आपण मॅक्सवेलचे जे 4 इक्वेशन बघितलेले आहेत, तर त्याच्यामध्ये जे 4th इक्वेशन आहे ते 4th इक्वेशन काय सांगतं की चेंजिंग इलेक्ट्रिक फील्ड प्रोड्युसेस मॅग्नेटिक फील्ड. आता पी पॉइंटला इलेक्ट्रिक फील्ड सपोज या पद्धतीनं इलेक्ट्रिक फील्ड चेंज व्हायला लागलं, पी पॉइंटचं इलेक्ट्रिक फील्ड कंटिन्युअसली कमी जास्त व्हायला लागलं, तर काय होणार आहे, याच्यामुळे काय होणार आहे, चेंजिंग इलेक्ट्रिक फील्ड व्हॅरिंग इलेक्ट्रिक फील्ड प्रोड्युसेस मॅग्नेटिक फील्ड. हे मॅक्सवेलचं 4th इक्वेशन आहे ना, 4th इक्वेशन आहे. 4th इक्वेशन मध्ये काय सांगतं, चेंजिंग इलेक्ट्रिक फील्ड प्रोड्युसेस मॅग्नेटिक फील्ड. आता चेंजिंग इलेक्ट्रिक फील्ड मुळे, आता इलेक्ट्रिक फील्ड सपोज अप अँड डाऊन डायरेक्शन असं कमी जास्त होत असेल तर त्याच्यामुळे काय होणार आहे, चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होणार आहे, ते त्याच्या पुढेच प्रोड्यूस होणार आहे, चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड. आणि आपल्याला माहित आहे इलेक्ट्रिक फील्ड मुळे जे प्रोड्यूस होणारं मॅग्नेटिक फील्ड आहे ते त्याला काय असतं, परपेंडिक्युलर असतं. म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड अप अँड डाऊन डायरेक्शन व्हायब्रेट होत असेल, कमी जास्त होत असेल, तर मॅग्नेटिक फील्ड काय होणार आहे, हॉरिझॉन्टल डायरेक्शन कमी जास्त होणार आहे. आता परत फॅरेडेज लॉ आहे, फॅरेडेज लॉ काय सांगतो, म्हणजे मॅक्सवेलचं 3rd इक्वेशन, की ज्याच्यामध्ये काय होतं, चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड मुळे परत चेंजिंग इलेक्ट्रिक फील्ड प्रोड्यूस होणार, म्हणजे अप अँड डाऊन इलेक्ट्रिक फील्ड प्रोड्यूस होणार आहे. अप अँड डाऊन इलेक्ट्रिक फील्ड मुळे काय होणार आहे, हॉरिझॉन्टल मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होणार आहे, टू अँड फ्रो मॅग्नेटिक फील्ड. परत हे चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड मुळे काय होणार आहे, चेंजिंग इलेक्ट्रिक फील्ड तयार होणार. चेंजिंग इलेक्ट्रिक फील्ड मुळे परत चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड तयार होणार आहे. चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड मुळे परत चेंजिंग इलेक्ट्रिक फील्ड तयार होणार आहे. आणि हे दोन्ही फील्ड जे आहेत ते एकमेकाला कंटिन्युअसली काय असणार आहेत, परपेंडिक्युलर असणार आहे. आणि अशा प्रकारे एक चार्ज ऑसिलेट व्हायला लागला की त्याच्यामुळे काय होणार आहे, स्पेसमध्ये, म्हणजे चार्जच्या पुढं त्याच्या स्पेसमध्ये काय होणार आहे, इलेक्ट्रिक फील्ड, मग त्याच्यामुळे मॅग्नेटिक फील्ड, मग त्याच्यामुळे इलेक्ट्रिक फील्ड, मग त्याच्यामुळे मॅग्नेटिक फील्ड. अशा प्रकारे इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड एकमेकाला प्रोड्यूस करत पुढं 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 सरकतात.
आणि त्याच्यामुळे काय होते, एक वेव्ह जी आहे ती स्पेस मधून पुढे ट्रॅव्हल करते आणि त्यालाच काय म्हणतो आपण, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह असं म्हणतो, EMW किंवा EM वेव्ह असं म्हणतो. पुन्हा एकदा सांगतोय बघा, मेन सोर्स ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आहे ऑसिलेटिंग चार्ज. चार्ज ऑसिलेट व्हायला लागला की त्याच्यामधून इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह बाहेर पडते. आपली लाईट जी आहे, व्हिजिबल लाईट जी आहे, आपण ज्याच्या साहाय्यानं सगळं युनिव्हर्स बघू शकतो, लक्षात घ्या. ही व्हिजिबल लाईट देखील इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आहे. तर ही इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह कुणी तयार केलेली आहे, ऑसिलेटिंग चार्जनं. लक्षात येत आहे. तर हा चार्ज ऑसिलेट व्हायला लागला की त्याच्यामुळं चेंजिंग इलेक्ट्रिक फील्ड तयार होतं. आता फॅरेडेचा फोर्थ लॉ काय सांगतो, चेंजिंग इलेक्ट्रिक फील्ड मुळे चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड तयार होतं. त्याच्यानंतर थर्ड लॉ काय सांगतो, थर्ड इक्वेशन काय सांगतं, थर्ड इक्वेशन किंवा ते फॅरेडेज इक्वेशन आहे, फॅरेडेज लॉ आहे, ते काय सांगतं की चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड मुळे पुन्हा चेंजिंग इलेक्ट्रिक फील्ड तयार होतं. मग पुन्हा फोर्थ इक्वेशनला मॅक्सवेल्स इक्वेशन जे फोर्थ इक्वेशन आहे, त्याच्यानुसार काय होणार आहे, पुन्हा एकदा चेंजिंग इलेक्ट्रिक फील्ड मुळे चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड, आणि ही प्रोसेस कंटिन्युअसली स्पेसमध्ये व्हेरी हाय स्पीडनं काय होणार आहे, रिपीट होत राहणार आहे आणि त्याच्यामुळे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह प्रोड्यूस होते. ओके, आणि ती स्पेस मधून ट्रॅव्हल होते. म्हणजे लक्षात घ्या, इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड एकमेकापासून कधीही आपण सेपरेट करू शकत नाही. हे दोन्ही फील्ड एकमेकावर डिपेंड आहेत आणि हे दोन्ही फील्ड एकमेकाला जनरेट करतात, ओरिजिनेट करतात. इलेक्ट्रिक फील्ड मुळे मॅग्नेटिक फील्ड तयार होते, तर मॅग्नेटिक फील्ड मुळे इलेक्ट्रिक फील्ड तयार होते. लक्षात येते का मी काय सांगतोय? आता इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह ग्राफिकली कशी प्रोड्यूस होते ते थोडंसं आपण बघूया. ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ द इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. हे बघा, आता सपोज दिस इज एक्स ऍक्सिस, दिस इज वाय ऍक्सिस, आणि तिसरा एक ऍक्सिस घेऊया, दॅट इज झेड ऍक्सिस. These are the three axes which are perpendicular to each other. आता बघा, इलेक्ट्रिक फील्ड विथ रिस्पेक्ट टू टाइम, एक्स ऍक्सिस वर काय घेणार आहे मी, म्हणजे विथ रिस्पेक्ट टू टाइम कसं व्हेरिएशन होतंय ते बघणार आहे आपण, विथ रिस्पेक्ट टू टाइम. आता सुरुवातीला इलेक्ट्रिक फील्ड काय असणार आहे, 0 असणार आहे इलेक्ट्रिक फील्ड. ओके, त्याच्यानंतर आफ्टर स्मॉल टाइम इलेक्ट्रिक फील्ड वाढणार आहे, म्हणजे ऑसिलेटिंग चार्ज मुळे इलेक्ट्रिक फील्ड वाढत वाढत जातं ना. सपोज चार्ज सुरुवातीला इथं आहे, पी पॉईंटच्या जवळ जवळ यायला लागलाय, त्याच्यामुळे इलेक्ट्रिक फील्ड असं वाढत 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 जाणार आहे, लक्षात घ्या. आणि हे इलेक्ट्रिक फील्ड ज्यावेळी क्यू चार्ज पी पॉईंटच्या सगळ्यात जवळ असणार आहे, त्यावेळी इलेक्ट्रिक फील्ड काय असणार आहे, मॅक्सिमम असणार आहे, असं लाईक दिस. आता चार्ज परत दूर निघायला लागलं की इलेक्ट्रिक फील्ड काय होणार आहे, कमी 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 होत जाणार आहे. इलेक्ट्रिक फील्ड कंटिन्युअसली कमी 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 होणार आहे. ओके, आणि इलेक्ट्रिक फील्ड कधीतरी 0 होणार आहे, म्हणजे त्या चार्ज पासून, चार्ज खूप दूरवर गेला पॉइंट पासून की इलेक्ट्रिक फील्ड पूर्णपणे 0 होणार आहे. परत इलेक्ट्रिक फील्ड 0 झाल्यानंतर काय होतं, इलेक्ट्रिक फील्ड काय होतं, आता उलट्या साईडला वाढायला चालू होतं, निगेटिव्ह डायरेक्शन. म्हणजे हे विथ रिस्पेक्ट टू टाइम इलेक्ट्रिक फील्डचं व्हेरिएशन कसं होतंय ते आपण बघायला बघूया. तर हे ग्राफ जर काढायचा झाला तर हा या पद्धतीने एक साइन कर्व असणार आहे. विथ रिस्पेक्ट टू टाइम असं व्हेरिएशन कंटिन्युअसली काय होणार आहे, चेंज होत राहणार आहे. बघा, सुरुवातीला इलेक्ट्रिक फील्ड 0 होतं, म्हणजे विथ रिस्पेक्ट टू टाइम ते इलेक्ट्रिक फील्ड वाढत 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 जाणार, कधीतरी ते मॅक्सिमम होणार आहे. मॅक्सिमम झाल्यानंतर परत कमी 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 होत जाणार आणि 0 होणार. 0 झालं की अपोजिट डायरेक्शन काय होणार, वाढत 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 जाणार आहे आणि अपोजिट डायरेक्शन मॅक्सिमम होतं. परत ते काय होणार आहे, इलेक्ट्रिक फील्ड विथ रिस्पेक्ट टू टाइम कमी 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 होत जाणार आहे. परत इलेक्ट्रिक फील्ड 0 होणार आहे. 0 झालं की परत इलेक्ट्रिक फील्ड काय होणार आहे, वाढत 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 जाणार आहे आणि ते पुन्हा एकदा मॅक्सिमम होणार. मॅक्सिमम झालं की परत काय होणार आहे, कमी 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 होत जाणार आहे आणि इलेक्ट्रिक फील्ड पुन्हा एकदा 0 होतं. इलेक्ट्रिक फील्ड 0 झाल्यानंतर पुन्हा काय होतं, ते वाढत वाढत जातं. हे विथ रिस्पेक्ट टू टाइम मी व्हेरिएशन सांगायला लागलोय. म्हणजे ऑसिलेटिंग चार्जमुळे इलेक्ट्रिक फील्ड 0 पासून वाढतं, मॅक्सिमम होतं, परत कमी कमी होत जातं, 0 होतं. 0 झालं की परत काय होणार आहे, तिथून पुढे परत वाढत जातं, परंतु
अपोजिट डायरेक्शनला वाढत जातं. ओके, मॅक्सिमम होणार आहे, परत कमी होत जाणार आहे, परत 0 होणार आहे, परत वाढत जाणार आहे, परत मॅक्सिमम होणार आहे. या पद्धतीनं इलेक्ट्रिक फील्डचं व्हेरिएशन होणार आहे. आता वन्स अगेन मॅक्सवेल्स फोर्थ इक्वेशन किंवा त्याला एम्पियर मॅक्सवेल लॉ असं म्हणतो, की जे काय सांगतं की चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड प्रोड्युसेस चेंजिंग इलेक्ट्रिक फील्ड. आता इलेक्ट्रिक फील्ड कसं प्रोड्यूस होणार बघा, सॉरी मॅग्नेटिक फील्ड कसं प्रोड्यूस होणार बघा. ज्यावेळी इलेक्ट्रिक फील्ड 0 असणार त्यावेळी मॅग्नेटिक फील्ड पण 0 असणार आहे. इलेक्ट्रिक फील्ड थोडंसं वाढलं की मॅग्नेटिक फील्ड पण काय होणार आहे, या पद्धतीनं वाढत जाणार आहे. बघा, ज्यावेळी इलेक्ट्रिक फील्ड मॅक्सिमम असेल ना, त्यावेळी मॅग्नेटिक फील्ड देखील मॅक्सिमम असणार आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट याच्यामध्ये काय आहे, तर इलेक्ट्रिक फील्डमुळे जे मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होतंय ते त्याला काय असतं, परपेंडिक्युलर असतं. म्हणून इलेक्ट्रिक फील्ड कुठल्या डायरेक्शन आहे, वाय डायरेक्शन आहे. तर मॅग्नेटिक फील्ड कुठल्या डायरेक्शन असणार आहे, पॅरलल टू झेड डायरेक्शन. बघा, झेडला पॅरल आहे बघा, म्हणजे काय आहे, इलेक्ट्रिक फील्डला ते पॅरल आहे. एवढंच याच्यामध्ये सांगायचं आहे. म्हणजे पुन्हा एकदा बघा, इलेक्ट्रिक फील्ड वाढत जाईल तसं मॅग्नेटिक फील्ड वाढत जातं. इलेक्ट्रिक फील्ड ज्यावेळी मॅक्सिमम असणार आहे त्यावेळी मॅग्नेटिक फील्ड देखील काय असणार आहे, मॅक्सिमम असणार आहे. परत इलेक्ट्रिक फील्ड कमी होत जाईल तसं मॅग्नेटिक फील्ड देखील कमी होणार. आणि जेव्हा इलेक्ट्रिक फील्ड 0 होणार त्यावेळी मॅग्नेटिक फील्ड पण 0 झालेला असणार आहे. त्याच्यामुळे याचा जो ग्राफ आहे तो या पद्धतीने येणार आहे. दिस इज द ग्राफ ऑफ मॅग्नेटिक फील्ड. पुन्हा बघा, आता पुन्हा इलेक्ट्रिक फील्ड वाढायला लागलंय अपोजिट डायरेक्शन, तर मॅग्नेटिक फील्ड देखील काय होणार आहे, अपोजिट डायरेक्शन आणि त्याला परपेंडिक्युलर डायरेक्शन काय होणार आहे, वाढत जाणार आहे. पुन्हा एकदा ज्यावेळी इलेक्ट्रिक फील्ड मॅक्सिमम असणार आहे त्यावेळी मॅग्नेटिक फील्ड देखील काय होणार, मॅक्सिमम होणार. आणि ज्यावेळी इलेक्ट्रिक फील्ड पुन्हा कमी होत जाणार त्यावेळी मॅग्नेटिक फील्ड देखील काय होणार आहे, कमी होत जाणार आहे. लाईक दिस. ओके, इन दिस वे. ओके, पुन्हा एकदा इलेक्ट्रिक फील्ड वाढत गेलं की मॅग्नेटिक फील्ड देखील वाढत जाणार आहे. सो इन दिस वे, आता याच्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट लक्षात आलेली असेल की चेंजिंग इलेक्ट्रिक फील्ड मुळे कंटिन्युअसली चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड इथं तयार होते. लाईक दिस. ओके, आणि चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड मुळे पुन्हा चेंजिंग इलेक्ट्रिक फील्ड तयार होते. आणि या पद्धतीने ही इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह जनरेट होणार आहे आणि ती ट्रॅव्हल करणार आहे. कुठल्या डायरेक्शन ट्रॅव्हल करणार आहे, एक्स डायरेक्शन ट्रॅव्हल करणार आहे. म्हणजे इथे एक महत्वाची गोष्ट तुम्हाला लक्षात येते का बघा, इलेक्ट्रिक फील्ड वाय डायरेक्शन आहे, याला मॅग्नेटिक फील्ड आपण बी म्हणूया. ते मॅग्नेटिक फील्ड कुठल्या डायरेक्शन आहे, झेड डायरेक्शन आहे. तर वेव्ह कुठल्या डायरेक्शन प्रोपोगेट व्हायला लागली, प्रसारित व्हायला लागली, कुणीकडे निघाली, एक्स डायरेक्शन निघाली. म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे, इलेक्ट्रिक फील्ड, मॅग्नेटिक फील्ड आणि प्रपोगेशनची डायरेक्शन ह्या सगळ्या डायरेक्शन एकमेकाला काय असतात, परपेंडिक्युलर असतात. इलेक्ट्रिक फील्ड, मॅग्नेटिक फील्ड आणि प्रपोगेशन या तिन्ही डायरेक्शन एकमेकाला परपेंडिक्युलर असणार आहेत, हे लक्षात ठेवा. पुन्हा एकदा बघा, इलेक्ट्रिक फील्ड जे आहे ते वाय डायरेक्शन आहे, पॅरलल टू वाय ऍक्सिस आहे. मॅग्नेटिक फील्ड जे आहे ते पॅरलल टू झेड ऍक्सिस आहे. आणि वेव्ह कुठल्या डायरेक्शन निघाली आहे, पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शन निघाली आहे. ओके, आणि या पद्धतीने इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह प्रोड्यूस होते आणि ती स्पेस मधून ट्रॅव्हल करते. ठीक आहे, तर याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे, इलेक्ट्रिक फील्ड फॉर एक्झाम्पल अलॉंग वाय ऍक्सिस असेल, मॅग्नेटिक फील्ड अलॉंग झेड ऍक्सिस असेल, तर प्रपोगेशन जे आहे, प्रपोगेशन म्हणजे वेव्ह कुठल्या डायरेक्शन जाणार आहे, तर प्रपोगेशन असणार आहे एक्स डायरेक्शन. ओके, म्हणजेच याचा आपण असा पण अर्थ काढू शकतो की इलेक्ट्रिक फील्ड जर एक्स डायरेक्शन असेल, बघा इलेक्ट्रिक फील्ड जर एक्स डायरेक्शन असेल, मॅग्नेटिक फील्ड वाय डायरेक्शन असेल, तर प्रपोगेशन कुठल्या डायरेक्शन असणार, मग प्रपोगेशन झेड डायरेक्शन असणार आहे. किंवा
इलेक्ट्रिक फील्ड सपोज झेड डायरेक्शन असेल, मॅग्नेटिक फील्ड सपोज एक्स डायरेक्शन असेल, तर मग प्रोपोगेशन कुठल्या डायरेक्शन असणार आहे? वाय डायरेक्शन असणार आहे. ओके, म्हणजे नेहमी तिन्ही डायरेक्शन या ज्या आहेत त्या एकमेकाला म्युच्युअली परपेंडिक्युलर असतात, हे नेहमी लक्षात ठेवायचं. याच्यावर एमसीक्यू विचारला जाऊ शकतो. सपोज इलेक्ट्रिक फील्ड वाय डायरेक्शन आहे, मॅग्नेटिक फील्ड झेड डायरेक्शन आहे, तर प्रोपोगेशन कुठल्या डायरेक्शन असणार आहे? जर इलेक्ट्रिक फील्ड एक्स डायरेक्शन असेल, मॅग्नेटिक फील्ड वाय डायरेक्शन असेल, तर प्रोपोगेशन म्हणजे वेव्ह कुठल्या डायरेक्शन ट्रॅव्हल करणार आहे? किंवा इलेक्ट्रिक फील्ड झेड डायरेक्शन आणि मॅग्नेटिक फील्ड एक्स डायरेक्शन असेल, तर प्रोपोगेशन कुठल्या वाय डायरेक्शन होणार आहे, हे तुम्हाला आयडेंटिफाय करता आलं पाहिजे. ओके, प्रोपोगेशनची डायरेक्शन म्हणजे काय? वेव्ह व्हेलॉसिटीची डायरेक्शन. वेव्ह व्हेलॉसिटीची डायरेक्शन. ओके, प्रोपोगेशनची डायरेक्शन म्हणजेच तुमची वेव्ह व्हेलॉसिटीची डायरेक्शन येणार आहे. इलेक्ट्रिक फील्ड, मॅग्नेटिक फील्ड आणि व्हेलॉसिटीची डायरेक्शन, या तिन्ही डायरेक्शन एकमेकाला नेहमी कशा असतात? परपेंडिक्युलर असतात. हे तुम्हाला इथं नेहमी लक्षात ठेवायचं आहे. आता या तिघांच्या मधलं रिलेशन म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड, मॅग्नेटिक फील्ड आणि प्रोपोगेशन म्हणजे व्हेलॉसिटी सी बार म्हणूया. लाईटच्या व्हेलॉसिटीला आपण फी सिंबल वापरत नाही. लाईटच्या व्हेलॉसिटीला मोस्टली काय करतो आपण? सी हे सिंबल वापरतो, सी. ओके, सो देअरफॉर रिलेशन तिघांच्या मध्ये रिलेशन कसं येते बघा? रिलेशन बिटवीन इलेक्ट्रिक फील्ड, मॅग्नेटिक फील्ड अँड velocity of EM wave, velocity of electromagnetic wave is, हे येणार आहे पहिलं C is equal to E by B असा पहिला फॉर्म्युला आहे. C is equal to E by B. या तिघांच्या मधलं रिलेशन, हा फॉर्म्युला खूप इम्पॉर्टंट आहे, हा लक्षात पाठ करून ठेवायचा आहे. म्हणजे एखाद्या वेव्ह मधलं इलेक्ट्रिक फील्ड दिलेला असेल, मॅग्नेटिक फील्ड दिलेला असेल, तर इलेक्ट्रिक फील्ड डिवाइडेड बाय मॅग्नेटिक फील्ड इज इक्वल टू काय येणार आहे? सी येणार आहे. त्यावेळेला याला आपण असं पण लिहितो, सी इज इक्वल टू ई नॉट डिवाइडेड बाय बी नॉट. हे ई नॉट आणि बी नॉट म्हणजे काय असतं? इलेक्ट्रिक फील्डचे मॅक्सिमम व्हॅल्यू. इलेक्ट्रिक फील्डचे मॅक्सिमम व्हॅल्यू म्हणजे ई नॉट असतं. कारण हे इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड काय कॉन्स्टंट राहत नाहीत ना, ते कंटिन्युअसली चेंज होत आहेत. आणि बी नॉट म्हणजे काय असणार आहे? मॅग्नेटिक फील्डची मॅक्सिमम व्हॅल्यू, पीक व्हॅल्यू असं म्हणतो त्याला आपण. ओके, तर व्हेलॉसिटी ऑफ लाईट इज इक्वल टू काय येणार आहे? सी इज इक्वल टू ई बाय बी किंवा सी इज इक्वल टू ई नॉट बाय बी नॉट येणार आहे, व्हेलॉसिटी ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. किंवा आपण असं पण लिहू शकतो, ई नॉट इज इक्वल टू बी नॉट इंटू सी पण लिहू शकतो, किंवा ऑर त्याच्यावरून काय होणार आहे? बी नॉट इज इक्वल टू ई नॉट डिवायडेड बाय सी असं आपण लिहू शकतो. ओके, आणि व्हेक्टर फॉर्म मध्ये, इन व्हेक्टर फॉर्म हे रिलेशन आपण असं लिहू शकतो, दॅट इज सी कॅप इज इक्वल टू ई कॅप क्रॉस बी कॅप. हे कॅप म्हणजे काय असतं? फक्त डायरेक्शन्स, हे डायरेक्शन मधलं रिलेशन आहे. ओके, सी कॅप म्हणायचं, वर असं जो आहे ना, हॅट म्हटलं जातं किंवा कॅप म्हटलं जातं. सी हॅट किंवा सी कॅप हे टोपी सारखं दिसतंय ना, म्हणून त्याला काय म्हणतो? सी हॅट, किंवा ते फक्त डायरेक्शन रिप्रेझेंट करण्यासाठी. सी कॅप इज इक्वल टू काय असणार आहे? ई कॅप क्रॉस बी कॅप असणार आहे. ओके, याच्यावरून काय करता येतं आपल्याला? इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन दिलेली असेल तर प्रोपोगेशनची डायरेक्शन काढता येते. ओके, त्यासाठी हा क्रॉस प्रोडक्ट तुम्हाला माहिती पाहिजे. क्रॉस प्रोडक्ट, तर तुम्हाला ही इलेक्ट्रिक फील्ड, मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन दिलेली असेल तर व्हेलॉसिटीची डायरेक्शन कशी काढायची याचा तुम्हाला एक ट्रिक सांगतो आता इथं. हे बघा, इथं 3 ऍक्सेस लिहा, एक्स, वाय आणि झेड. एक क्लॉक, असं क्लॉकवाईज ट्रायंगलच्या शेपमध्ये लिहायचं आहे. आणि जर क्लॉकवाईज गेलो, क्लॉकवाईजला काय करायचं? प्लस साइन घ्यायचं, पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह. आणि अँटी क्लॉकवाईज गेलो तर काय करायचं आहे? निगेटिव्ह साइन घ्यायचं आहे. म्हणजे याचा मिनिंग काय बघा, क्वेश्चन तुम्हाला असा दिला, सपोज इलेक्ट्रिक फील्ड, किंवा शॉर्ट मध्ये लिहितो, क्वेश्चन कसा आहे बघा, असे क्वेश्चन तुम्हाला विचारले जाऊ शकतात. जर इलेक्ट्रिक फील्ड एक्स डायरेक्शन असेल आणि मॅग्नेटिक फील्ड
वाय डायरेक्शन असेल तर व्हेलॉसिटी जी आहे ती कुठल्या डायरेक्शन असणार आहे? इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन म्हणजे ई कॅप, मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन म्हणजे बी कॅप. तर बघा वेव्ह कुठल्या डायरेक्शन ट्रॅव्हल करणार, सी कॅप कुठल्या डायरेक्शन असणार आहे? तर बघा सी कॅप इज इक्वल टू काय असतं? ई कॅप क्रॉस बी कॅप असतं. ई कॅप क्रॉस बी कॅप असतं. तर इथं फक्त व्हॅल्यूज ह्या प्लेस करायचं. सो सी कॅप म्हणजे व्हेलॉसिटीची डायरेक्शन. सो सी कॅप इज इक्वल टू ई कॅप म्हणजे काय आहे? एक्स बार आहे ना, क्रॉस बी कॅप म्हणजे काय आहे? वाय कॅप आहे. आणि एक्स क्रॉस वाय म्हणजे काय येणार आहे? झेड येणार आहे. दॅट इज झेड कॅप येणार आहे. झेड कॅप. सपोज हा क्वेश्चन असा विचारला आता, म्हणजे एक्स क्रॉस वाय जर घेतला तर तुम्हाला अगोदर हे अंडरस्टँड करावं लागेल. एक्स क्रॉस वाय म्हणजे झेड असतं, वाय क्रॉस झेड म्हणजे एक्स असतं आणि झेड क्रॉस एक्स म्हणजे काय असतं? वाय असतं. तसंच सपोज असा क्वेश्चन विचारला की इलेक्ट्रिक फील्ड सपोज काय आहे? वाय डायरेक्शन आहे आणि मॅग्नेटिक फील्ड जे आहे ते एक्स डायरेक्शन आहे. देन व्हेलॉसिटी कुठल्या डायरेक्शन असणार आहे? आता बघा सी कॅप इज इक्वल टू काय येणार आहे? ई कॅप क्रॉस बी कॅप ना. सो ई कॅप म्हणजे वाय कॅप क्रॉस बी कॅप म्हणजे एक्स कॅप. आता वाय क्रॉस एक्स कॅप म्हणजे काय येणार आहे? वाय क्रॉस एक्स म्हणजे अपोजिट अँटी क्लॉकवाईज निघालोय आपण. अँटी क्लॉकवाईज असलं की काय असतं? मायनस असतं, मायनस. म्हणजे इथं व्हेलॉसिटीची डायरेक्शन काय येणार आहे? निगेटिव्ह झेड येणार आहे. निगेटिव्ह झेड डायरेक्शन. लक्षात येतंय? म्हणजे लक्षात घ्या, आपण क्लॉकवाईज निघालो तर काय असणार आहे? पॉझिटिव्ह साईन घ्यायचं आणि अँटी क्लॉकवाईज निघालो की निगेटिव्ह साईन घ्यायचं आहे. या पद्धतीनं वेव्हच्या प्रपोगेशनची डायरेक्शन आपल्याला फाइंड आउट करता येते. पुन्हा एकदा बघा, इलेक्ट्रिक फील्ड जर एक्स डायरेक्शन असेल, मॅग्नेटिक फील्ड जर वाय डायरेक्शन असेल, तर एक्स क्रॉस वाय म्हणजे क्लॉकवाईज निघालोय ना, या सिक्वेन्सनच जायचं आहे. ई टू बी जायचं आहे. ई ला एक्स असेल, बी जर वाय ला असेल, ई ला एक्स असेल, बी ला वाय असेल, तर काय होणार आहे? एक्स टू वाय असं आपण जाणार. ई टू बी जायचं आहे, बी टू ए उलट जायचं नाही कधी. एक्स टू वाय गेल्यानंतर काय होणार आहे? क्लॉकवाईज म्हणजे प्लस झेड येणार आहे. ओके. सपोज इलेक्ट्रिक फील्ड काय असेल? वाय डायरेक्शन असेल. मॅग्नेटिक फील्ड काय असेल? झेड डायरेक्शन असेल. तर वाय क्रॉस झेड होणार आणि वाय क्रॉस झेड म्हणजे प्लस एक्स असणार आहे. समजा इलेक्ट्रिक फील्ड काय असेल? एक्स डायरेक्शन असेल आणि मॅग्नेटिक फील्ड काय असेल? झेड डायरेक्शन असेल. तर एक्स क्रॉस झेड पॉझिटिव्ह वाय घ्यायचं का निगेटिव्ह वाय घ्यायचं? तर अँटी क्लॉकवाईज मायनस घ्यायचं आहे, लक्षात घ्या. जर आपण अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन जात असतो तर मायनस घ्यायचं आहे. तर या पद्धतीनं इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन दिलेली असेल तर व्हेलॉसिटीची डायरेक्शन तुम्ही काढू शकताय. पाहिजे तर टेबलमध्ये पुन्हा एकदा इथं सांगतो, म्हणजे आणखी तुम्हाला लक्षात राहील. हे बघा, इलेक्ट्रिक फील्ड, मॅग्नेटिक फील्ड आणि त्याच्यानंतर व्हेलॉसिटी या तिघांच्या डायरेक्शन कशा येणार बघा. इलेक्ट्रिक फील्ड एक्स डायरेक्शन, मॅग्नेटिक फील्ड वाय डायरेक्शन असेल, एक्स वाय झेड, तर एक्स क्रॉस वाय म्हणजे काय येणार आहे? झेड येणार आहे. म्हणजे क्लॉकवाईज निघालोय ना आपण, त्याच्यामुळे काय होणार आहे? हे झेड येणार आहे, म्हणजे प्लस झेड येणार आहे. फक्त झेड, फक्त एक्स, फक्त वाय म्हणजे प्लस असतं. आता इलेक्ट्रिक फील्ड वाय डायरेक्शन असेल आणि मॅग्नेटिक फील्ड एक्स डायरेक्शन असेल, उलटा असेल बघा. म्हणजे वाय टू एक्स निघालोय आपण, वाय टू एक्स निघालो की काय होणार आहे? अँटी क्लॉकवाईज निघालो वाय टू एक्स, म्हणजे अँटी क्लॉकवाईज निघालो की काय होणार आहे? मायनस साईन घ्यायचा आहे. सो प्रोपोगेशन असणार आहे मायनस झेड डायरेक्शन. सिमिलरली इलेक्ट्रिक फील्ड वाय डायरेक्शन आणि मॅग्नेटिक फील्ड झेड डायरेक्शन असेल, तर वाय टू झेड म्हणजे क्लॉकवाईज निघालोय ना, क्लॉकवाईज म्हणजे प्लस घ्यायचं असतं, म्हणजे प्लस साईन घ्यायचं आणि वाय झेड सोडून असणारा डायरेक्शन घ्यायचं. एक्स डायरेक्शन असणार आहे, दॅट इज व्हेलॉसिटी. झेड डायरेक्शन इलेक्ट्रिक फील्ड असेल आणि वाय डायरेक्शन मॅग्नेटिक फील्ड असेल. ओके.
मग Z2Y जाणार ना आता, Z2Y जाणार आहे. Z2Y जाणं म्हणजे निगेटिव्ह जाणं, म्हणजे निगेटिव्ह X येणार आहे. त्याच पद्धतीनं सपोज इलेक्ट्रिक फील्ड काय असेल, इलेक्ट्रिक फील्ड एक्स डायरेक्शन असेल आणि मॅग्नेटिक फील्ड, इलेक्ट्रिक फील्ड एक्स डायरेक्शन आणि मॅग्नेटिक फील्ड झेड डायरेक्शन असेल. ओके, तर एक्स टू झेड जायचं आहे. एक्स टू झेड म्हणजे काय होणार आहे, अँटी क्लॉकवाईज निघालोय. अँटी क्लॉकवाईज म्हणजे काय करायचं, मायनस साईन घ्यायचं आणि इथं एक्स आणि वाय सोडून कुठली डायरेक्शन येणार आहे, वाय डायरेक्शन. आणि इलेक्ट्रिक फील्ड झेड डायरेक्शन असेल, मॅग्नेटिक फील्ड काय असेल, एक्स डायरेक्शन असेल, तर काय होणार आहे, व्हेलॉसिटीची डायरेक्शन असणार आहे प्लस वाय. कारण झेड टू एक्स जाणं म्हणजे काय जाणं, क्लॉकवाईज जाणं. म्हणजे नेहमी लक्षात ठेवा, इलेक्ट्रिक फील्ड, मॅग्नेटिक फील्ड आणि प्रपोगेशन या तिन्ही डायरेक्शन एकमेकाला परपेंडिक्युलर असतात. हे तुम्हाला लर्न करायचं आहे. इलेक्ट्रिक फील्ड, मॅग्नेटिक फील्ड आणि व्हेलॉसिटीची डायरेक्शन या तिन्ही डायरेक्शन परपेंडिक्युलर असतात. एक एक्स डायरेक्शन, दुसरं वाय डायरेक्शन असेल तर तिसरं झेड डायरेक्शन असणार आहे. ते प्लस झेड असू शकतं किंवा मायनस झेड असू शकतं. कसं ठरवायचं, क्लॉकवाईज जातोय का अँटी क्लॉकवाईज जातोय ते लक्षात ठेवायचं आहे. आणि त्याच्यासाठी काय करायचं, एक्स वाय झेड असं काय करायचं, अगोदर काढून ठेवायचं. आपण एक्स टू वाय अँड क्लॉकवाईज जर जात असलो तर काय होणार आहे, प्लस झेड येणार आहे. आणि वाय टू एक्स जाणं म्हणजे काय होणं, अँटी क्लॉकवाईज करणं. अँटी क्लॉकवाईज फिरायला लागलो की त्याला मायनस साईन द्यायची. या पद्धतीने इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन माहिती असेल, मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन माहिती असेल, तर व्हेलॉसिटीची डायरेक्शन तुम्हाला प्लस मायनस मध्ये कॅल्क्युलेट करता आलं पाहिजे. त्याच्यासाठी हा टेबल जो आहे तो व्यवस्थित जरा लक्षात ठेवा. ओके, म्हणजे नेहमी लक्षात ठेवा, क्लॉकवाईज आपण जात असलो तर पॉझिटिव्ह साईन घ्यायचं. क्लॉकवाईज म्हणजे लक्षात येते ना, याला क्लॉकवाईज म्हणायचं. ओके, क्लॉकवाईजला पॉझिटिव्ह येणार. आणि अँटी क्लॉकवाईज जात असलो तर त्याला काय करायचं आहे, निगेटिव्ह साईन घ्यायचं आहे. म्हणजे असं जर जात असलो तर मायनस घ्यायचं. ओके, एक क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज अवघड वाटत असेल तर तुम्ही असं पण करू शकताय, एक्स वाय झेड एक्स वाय असा सिक्वेन्स लिहिला तरी चालतोय. पुढे जात असेल तर पॉझिटिव्ह, पाठीमागे येत असेल तर निगेटिव्ह, असं पण लक्षात ठेवू शकताय. पुढे जात असेल तर पॉझिटिव्ह आणि पाठीमागे येत असेल तर निगेटिव्ह. म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड एक्स डायरेक्शन असेल, मॅग्नेटिक फील्ड वाय डायरेक्शन असेल तर इलेक्ट्रिक फील्ड टू मॅग्नेटिक फील्डच नेहमी जायचं आहे. मॅग्नेटिक फील्ड टू इलेक्ट्रिक फील्ड जायचं नाहीये. इलेक्ट्रिक फील्ड एक्स डायरेक्शन आहे, मॅग्नेटिक फील्ड वाय डायरेक्शन आहे, तर एक्स टू वाय निघालोय. एक्स टू वाय म्हणजे काय येणार आहे, पॉझिटिव्ह झेड येणार आहे. सपोज इलेक्ट्रिक फील्ड एक्स डायरेक्शन आहे आणि मॅग्नेटिक फील्ड झेड डायरेक्शन आहे असं दिलं, तर आपण काय करायला लागलोय, इलेक्ट्रिक फील्ड टू मॅग्नेटिक फील्ड म्हणजे पाठीमागे यायला लागलोय. आणि पाठीमागे यायला लागलोय म्हणजे काय येणार आहे, मायनस वाय येणार आहे. मग ओके, लक्षात आलं. हे असं पण पाहिजे तर लक्षात ठेवू शकताय, ही पण सोपी मेथड आहे. पुढे जात असेल तर पॉझिटिव्ह एक्स वाय झेड एक्स वाय असं लिहा अगोदर. ओके, एक्स वाय झेड एक्स वाय. आणि पुढे जात असेल तर पॉझिटिव्ह, पाठीमागे येत असेल तर निगेटिव्ह. लक्षात येत आहे. बघा, रॅन्डमली घेऊया. सपोज इलेक्ट्रिक फील्ड झेड डायरेक्शन आहे आणि मॅग्नेटिक फील्ड एक्स डायरेक्शन आहे, तर वेव्हच्या प्रपोगेशनची डायरेक्शन काय येणार आहे, तर झेडच्या वर इलेक्ट्रिक फील्ड या. ओके, एक्सच्या वर मॅग्नेटिक फील्ड या. त्याच्या लगत कुठं आहे बघा. ओके, लगतचे लेटर घ्यायचे, दूरवरचे घ्यायचे नाही. आता इलेक्ट्रिक फील्ड टू मॅग्नेटिक फील्ड जायचं आहे, पुढे निघालोय का पाठीमागे निघालोय, पुढे निघालोय. सो डायरेक्शन काय येणार आहे, प्रपोगेशनची डायरेक्शन प्लस वाय येणार आहे. लक्षात आलं. किंवा सपोज पुन्हा एकदा विचारलं की इलेक्ट्रिक फील्ड जे आहे ते एक्स डायरेक्शन आहे आणि मॅग्नेटिक फील्ड जे आहे ते झेड डायरेक्शन आहे, तर व्हेलॉसिटी तर वाय डायरेक्शन येणार, पण प्लस येणार का मायनस येणार, कसं ठरणार आहे बघा. एक्सच्या वर इलेक्ट्रिक फील्ड या, झेडच्या वर मॅग्नेटिक फील्ड या
ठीक आहे. इलेक्ट्रिक फील्ड टू मॅग्नेटिक फील्ड म्हणजे पाठीमागे यायला लागलोय. पाठीमागे यायला लागलोय म्हणजे काय होणार आहे, बॅकवर्ड येत असेल तर -y. या पद्धतीनं क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज लक्षात येत नसेल तर ही मेथड लक्षात ठेवा. XY लिहायचं, पुढे जात असेल तर पॉझिटिव्ह, पाठीमागे येत असेल तर निगेटिव्ह. आणि लेटर कन्सिडर करत असताना ऍडजस्टंट लेटर्स घ्यायचे, गॅप सोडून लेटर घ्यायचे नाहीत. ओके. आता याच्यानंतर आपण बघूया कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच्या कॅरेक्टरिस्टिक काय आहेत? तर याचं फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक आहे जे आपण याच्या डेफिनेशनला सुरुवातीलाच बघितलेलं होतं की इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच्या प्रपोगेशनसाठी मीडियमची आवश्यकता नसते. ओके, सो दिस इज द फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक. नो मीडियम इज रिक्वायर्ड. No medium is required for propagation of electromagnetic waves. ओके, नो मीडियम इज रिक्वायर्ड फॉर प्रपोगेशन ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. म्हणजे मीडियमची गरज नाहीये प्रपोगेशनसाठी. म्हणजे दे कॅन प्रपोगेट थ्रू, याचा दुसरा मिनिंग असा होतो, दे कॅन propagate through vacuum. They can propagate through vacuum किंवा मीडियम असलं तरी त्याच्यामधून प्रोपोगेट करू शकतो. सॉलिड्स, लिक्विड अँड गॅसेस सगळ्याच्या मधून ते प्रोपोगेट होऊ शकतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपला मेन सोर्स ऑफ फिजिबल लाईट, आता फिजिबल लाईट जी आहे ती इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आहे. तर त्याचा मेन सोर्स काय, सन. सन आणि अर्थ मध्ये कुठलंही मीडियम नाहीये, परंतु सन पासून अर्थ पर्यंत आपल्याला व्हिजिबल लाईट ट्रॅव्हल करते, म्हणजे याचा अर्थ व्हॅक्यूम मधून ट्रॅव्हल करते. त्याचबरोबर ग्लास जे आहे ते ट्रान्सपरंट आहे, ग्लास मधून देखील काय होतं, व्हिजिबल लाईट म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह ट्रॅव्हल करते, म्हणजे सॉलिड मधून ट्रॅव्हल करतं. वॉटर मध्ये देखील तुम्हाला माहिती आहे, वॉटर मधून देखील काय होते, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह ट्रॅव्हल करू शकते, लिक्विड मधून ट्रॅव्हल होतं. त्याचबरोबर ऍटमॉस्फिअर देखील आहे ना, अर्थभोवती ऍटमॉस्फिअर, त्या ऍटमॉस्फिअर मधून देखील पास होते, म्हणजे गॅसेस मधून देखील काय होऊ शकते, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह प्रोपोगेट होऊ शकतो. म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह व्हॅक्यूम, सॉलिड, लिक्विड आणि गॅसेस सगळ्यांच्या मधून काय होऊ शकतं, प्रोपोगेट होऊ शकतं. ओके, आता इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचं स्पीड किती असतं? स्पीड ऑफ एनी इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह speed of any electromagnetic wave in vacuum is 3 into 10⁸ मीटर पर सेकंड. म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचं स्पीड व्हॅक्यूम मध्ये किती असतं, 3 into 10⁸, अँड इट चेंजेस फ्रॉम मीडियम टू मीडियम. मीडियम टू मीडियम काय होतं, मात्र चेंज होतं. इन व्हॅक्यूम इज 3 into 10⁸ मीटर पर सेकंड अँड इट डिपेंड्स ऑन मीडियम. म्हणजे मीडियम मध्ये गेल्यानंतर काय असणार आहे, लेस दॅन 3 into 10⁻⁸. ओके, सो इन मीडियम किती असणार आहे ते, इट इज लेस दॅन 3 into 10⁸ मीटर पर सेकंड. मीडियम मध्ये 3 into 10⁸ मीटर पर सेकंड पेक्षा थोडस कमी असणार आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचं स्पीड, फॉर एक्झाम्पल ग्लास मध्ये जर आपण बघितलं, म्हणजे व्हेलॉसिटी इन ग्लास, तर साधारणपणे किती आहे माहिती आहे का, ते 2 into 10⁸ मीटर पर सेकंड आहे. तर व्हेलॉसिटी इन वॉटर किती आहे,
2.25 इंटू 10⁸ मीटर पर सेकंड म्हणजे व्हॅक्यूम मध्ये सगळ्यात जास्त असतं आणि इतर मीडियम मध्ये मात्र काय असतं, कम्पॅरेटिव्हली कमी असतं. ओके